इतकं सगळं झालं तरी उद्धव ठाकरे शरद पवारांना सोडायला तयार नाहीयेत, असं आम्ही नाही तर शिवसेनेतले अनेक बंडखोर नेते म्हणतायत. कालही रामदास कदम माध्यमांसमोर बोलत होते तेव्हा तेही हेच म्हणत होते की उद्धव ठाकरे शरद पवारांना सोडा. रामदास कदम म्हणाले की शरद पवार कोकणामध्ये पक्ष कसा फोडतायत हे उद्धव ठाकरेंना कागदपत्रांसहित मी दाखवलेलं. पक्ष संपला तरी चालेल अशी त्यांची भूमिका होती. आमदार गेले, खासदार गेले तरीही उद्धव ठाकरे शरद पवारांना सोडायला काही तयार नाहीयेत. तर दुसरीकडे दीपक केसरकर म्हणालेले की शरद पवार हे त्यांच्यासाठी जवळचे झालेत. उद्धव ठाकरेंनी शरद पवार हवेत की शिवसैनिक हवेत हे आता ठरवायला हवंय. प्रत्येक बंडखोर नेता हेच म्हणतोय की उद्धव ठाकरे शरद पवारांना सोडा. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडलं तरीही महाविकास आघाडीची आणि पर्यायाने शरद पवारांची साथ मात्र सोडलेली नाहीये. या मागची नेमकी कारणं काय आहेत? उद्धव ठाकरे शरद पवारांना अद्यापही का सोडत नाहीयेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. यातलं पहिलं कारण ते म्हणजे पवारांनी शिवसेनेला दिलेला बूस्ट. शिवसेनेला सत्तेचा बूस्ट शरद पवारांमुळेच मिळाला हे नाकारता येत नाही. 2014च्या विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढवल्यानंतर सत्तेसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येतील अशी चिन्ह होती. तेव्हा शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आणि शिवसेनेची बार्गेनिंग पॉवरच घालवली. पवारांच्या या खेळीमुळे 2014 ते 2019 या 5 वर्षांच्या काळात सत्तेत असूनही शिवसेनेला भाजप समोर नमतं घ्यावं लागलं. आमचे राजीनामे खिशात आहेत असं शिवसेनेचे नेते सांगत राहिले. शिवसेना सत्तेत असूनही नसल्यासारखी होती. यातून भाजप आणि शिवसेनेमध्ये कुरबुरी वाढतच गेल्या. 2019 साली मात्र शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे गेले. भाजपला 105 जागांवर मर्यादित राहावं लागलं. आता शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर चांगलीच वाढली. अशा वेळी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. हेच मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना व्यक्तिगत पातळीवर बूस्ट देणारं ठरेल असं वाटत होतं आणि तसं झालंही. शरद पवारांनी सुद्धा प्रसंगी अजित पवारांचं बंड मोडून काढलं. काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वासोबत चर्चा केली आणि राज्यात महाविकास आघाडीची मुहूर्तमेढ रोवली. सत्तेचा हा बूस्ट उद्धव ठाकरेंना आवश्यक होताच. शरद पवारांमुळे महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री पदाची संधी उद्धव ठाकरेंना मिळाली. त्यामुळेच आता शरद पवारांना सोडून जाणं उद्धव ठाकरेंना अशक्य वाटत असावं. यातलं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बंद झालेले परतीचे मार्ग. एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले खासदार राहुल शेवाळे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलेलं की 2021च्या जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीबाबत चर्चा झालेली. मात्र पुढच्याच महिन्यात भाजपच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आणि ही चर्चा तिथेच थांबली. उद्धव ठाकरेंच्या या कृतीने भाजपचं वरिष्ठ नेतृत्व चांगलंच नाराज झालेलं. तर दुसरीकडे सूत्रांच्या हवाल्याने अशीही बातमी सांगण्यात आली की एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर युतीमध्ये सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांशी फोनवरून बोलणी केली होती. मात्र त्यासाठी नकार आला. या बातम्या खऱ्या समजायच्या झाल्यास आता उद्धव ठाकरेंकडे भाजपमध्ये जाण्याचा, तडजोडीचं राजकारण करण्याचा मार्गच संपुष्टात आलेला दिसतो. अशा वेळी उद्धव ठाकरेंसमोर शरद पवारांशिवाय पर्याय नसल्याचं सध्या दिसून येत आहे. आता यातलं तिसरं कारण ते म्हणजे महाराष्ट्राचं आघाडीचं राजकारण. आजवरचा महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर आघाडी आणि युतीत असणाऱ्या पक्षांनाच महाराष्ट्रात सत्ता प्राप्त करता आली आहे. 1999 साली काँग्रेसचे 75 आमदार, राष्ट्रवादीचे 58 आमदार, शिवसेनेचे 69 आणि भाजपचे 56 आमदार निवडून आलेले. 2004 साली काँग्रेसचे 69, राष्ट्रवादीचे 71, शिवसेनेचे 62 आणि भाजपचे 54 आमदार निवडून आलेले. 2009 साली काँग्रेसचे 82 आमदार, राष्ट्रवादीचे 62 आमदार, शिवसेनेचे 45 आणि भाजपचे 46 आमदार निवडून आलेले. 2014ची आकडेवारी सांगायची झाली तर यावर्षी भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे चारही पक्ष वेगवेगळे लढले. या निवडणुकीत सर्वाधिक 122 जागा मिळाल्या त्या भाजपला. शिवसेनेला 63 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 आणि काँग्रेसला 40 जागा मिळाल्या. ही आकडेवारी पाहिली तर लक्षात येतं की देशात मोदींची लाट होती तेव्हा सुद्धा एक हाती भाजपला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता आली नाही. राज्यातल्या सत्ता समीकरणांमध्ये प्रत्येक पक्षाला एकमेकांची गरज ही भासतेच. हीच गरज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा असणार आहे. कितीही झालं तरी एक हाती शिवसेना राज्यात 144 जागांचा आकडा पार करू शकत नाही. किमान काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापैकी एक पक्ष सोबत असणं उद्धव ठाकरेंसाठी सध्या आवश्यक आहे. अशा वेळी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे भाजपचा पर्याय संपुष्टात आला असेल तर उद्धव ठाकरेंसमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हाच पर्याय उरतो.
यामध्ये अधिक सोयीचा पर्याय म्हणून राष्ट्रवादी आणि पर्यायाने शरद पवारच राहतात आणि म्हणूनच शरद पवारांना सोबत घेण्याशिवाय दुसरा पर्याय उद्धव ठाकरेंसमोर नसल्याचं सध्या दिसून येत आहे। यातलं चौथं कारण ते म्हणजे मोदी विरोधी राजकारणातनं प्रादेशिक पक्षांसोबतची मोटबांध। देशाच्या राजकारणात सद्यस्थितीत तरी मोदी विरोधी गट म्हणून प्रादेशिक पक्षांचेच पर्याय उभे राहतात। मग ते तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर असोत किंवा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असोत। महाराष्ट्रातून शरद पवार देखील या प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यात आघाडीवर आहेत। अशा वेळी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली मोदी विरोधी गटात आपलं स्थान पक्क करणं, भाजप विरोधी मतांच्या शेअर शिवसेनेकडे आकर्षित करणं आणि सोबतच भाजपच्या हिंदुत्वाला पर्याय म्हणून शिवसेनेची आखणी करणं हे पर्याय उद्धव ठाकरेंच्या समोर असू शकतात। आणि या राजकीय समीकरणांमध्ये देश पातळीवर शरद पवारांचं सहकार्य असणं उद्धव ठाकरेंसाठी गरजेचं आहे। म्हणूनच उद्धव ठाकरे अजूनही शरद पवारांसोबत ठाम असावेत। आता सर्वात शेवटचं आणि पाचवं कारण ते म्हणजे बरोबरीच्या पक्षासोबत युती करण्याचा निर्णय। राज्यातल्या राजकीय सत्ता समीकरणांमध्ये भाजप जोपर्यंत लहान भावाच्या भूमिकेत होता तोपर्यंत शिवसेनेला काहीच अडचण नव्हती। मात्र 2014 नंतरच्या काळात भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत गेला आणि सत्ता समीकरणांमध्ये बदल होऊ लागला। या दरम्यान आपण तुलनेमध्ये मोठ्या पक्षासोबत आघाडी केली तर संबंधित पक्ष आपल्याला कायम वरचढ ठरू शकतो हे उद्धव ठाकरेंना समजून आलं। म्हणूनच आपल्या सोबतच आपल्या इतकंच सामर्थ्य असणारा आणि आपल्या इतकीच राजकीय बार्गेनिंग पॉवर ठेवून असणाऱ्या पक्षासोबत जाण्याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला। त्यातूनच राष्ट्रवादीचा पर्याय समोर आला। आता राष्ट्रवादी सोबत राहिल्यास किमान नुकसान टाळता येईल असं गृहीतक उद्धव ठाकरेंनी मांडलेलं असू शकतं आणि यामुळेच बरोबरच्या पक्षासोबत युती करण्याच्या धोरणात राष्ट्रवादीचंच नाव सध्या समोर येतं। या सगळ्या कारणांमुळे सध्या उद्धव ठाकरे अजूनही शरद पवारांची साथ सोडण्यास तयार नसावेत अशी शक्यता दिसून येते। तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे सध्या बंडखोर आमदारांचं म्हणणं न ऐकता शरद पवारांच्या सोबत महाविकास आघाडीमध्ये कायम का असावेत? त्यांनी शरद पवारांची साथ अजूनही का सोडली नसावी? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि यांसारख्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।